नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जवळपास 2.25 वर्षांपूर्वी राज्यात मोठा राजकीय धमाका झाला आणि प्रखर निष्ठावंत वगैरे म्हणवणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांच्या सरदारांनी बंडाचा झेंडा रोवला। परिणामी सरकार कोसळले तोपर्यंत ठीक होते, परंतु ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याच मस्तकावर राजमुकुट विराजमान झालेलं पाहणे खूपच वेदनादायी होते। त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार अशी भविष्यवाणी ठाकरे गटाकडून सातत्याने केली जात होती। या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात गडबड झाल्याचे तर मान्य केले, परंतु आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय शेवटी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राज्य होई तितका वेळ घेत या प्रकरणी शेवटी अपेक्षित तोच निर्णय दिला। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली। विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयुक्त या दोन्ही संस्थांच्या भक्कम पाठबळावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मूळ पक्षावरील आपला दावा सिद्ध केला। आता ठाकरे गटाला एक समदुःखी साथीदार लाभला। त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात वारंवार दाद मागितली। न्यायालयीन प्रक्रिया काय असते, न्याय टाळण्याचे किंवा लांबवण्याचे किती प्रकार असू शकतात, तुमचे दुःख कितीही मोठे असले तरी न्यायालय त्या बाबतीत किती तटस्थ असू शकते, तारीख पे तारीखचे दुःख काय असू शकते, या सगळ्याचा अनुभव सध्या ठाकरे आणि शरद पवार गट घेत आहे। या प्रकरणाचा 6 महिन्यात निकाल लागून गद्दारांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि जमल्यास पुन्हा सत्तेत परतता येईल या आशेवर असलेल्यांनाच न्याय प्रक्रियेचा दणका बसला। शरद पवार गटाने पक्षाची मान्यता आणि चिन्हांसंदर्भात जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते त्याची सुनावणी मुळातच सुरुवातीला 15 नोव्हेंबरला ठेवण्यात आली होती। 15 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आटोपलेल्या असतील हे लक्षात आणून दिल्यावर शेवटी 1 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात 1 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची दखलच घेतली नाही आणि पुढची तारीख दिली। आता बहुतेक निवडणुकीनंतरच काय तो निकाल लागायचा तो लागेल, अर्थात तोपर्यंत तो निरर्थक देखील झालेला असेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।